हरे कृष्णताय की जगन्नाथ सुभद्रा महाराज की सर्वांनी तुम्ही हात मोठे करा एकदा माटी मागे मोठ्याने महामंत्र म्हणा सर्वांनी हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 नमो विष्णुपदाय कृष्ण कृष्ण श्रीमते भक्ति
हरे राम आहे आहे रे खावा. हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे
नावाने प्रसिद्ध असलेली किंवा हरे राम हरे कृष्ण सहजगत्या जग या संस्थेला हरे रामा हरे कृष्ण किंवा हरे कृष्ण पीपल्स हरे असं म्हणतात. आपण सर्वजण भगवंताच्या कृपेने इस्कॉनचं हे छोटंसं गोगलगाव येथील हे जे केंद्र आहे या केंद्रामध्ये आपण उपस्थित आहात. विशेष रूपाने इस्कॉन बीड केंद्राचे अध्यक्ष श्रीमान विठ्ठलानंद प्रभू, त्याच मंदिरातील वरिष्ठ ब्रह्मचारी श्रीमान नरहरी प्रभू, तसेच आपल्या सर्वांचे परिचित साधुकृपा प्रभू, पद्मनाभ प्रभू ही भक्त मंडळी आणि विविध भागातूनही तर आपल्या लोणीमधून किंवा भोकर, राहता, नाशिक, महाबळेश्वर, संगमनेर, श्रीरामपूर या भागातून आलेल्या सर्व भक्त मंडळींचं विशेष विशेष स्वागत. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर विशेष रूपानं मंदिरातील कर्मचारी उपस्थित आहेत, त्या सर्वांचं विशेष स्वागत. आपण आपल्या वैष्णव शिष्टाचाराच्या नुसार पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. ही भक्त मंडळी आपल्या मंदिरामध्ये या गौर पौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित आहे आणि आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचे विशेष स्वागत. हे भौतिक जगत समस्याने भरलेलं आहे. आपण पाहत आहात, लाईट गेली, शीत बात बरेशन ये दिन यामीन जागे, लेकिन हे दिवस आहेत आणि शीत आहे, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, अनेक समस्यांना भरलेलं पदम ओला पावला इथं काय आहेत, संकट आहेत. त्या एका संकटामध्ये आपण आता झुंजतोय. रस्ता चालू आहे, धूळ उडते आहे आणि गरम होत आहे, त्यात लाईटही गेली. तर हे जगातच असं आहे की समस्येनं भरलेलं आहे. याच्यामध्ये आपण फारसं काही अशी कल्पना करू शकत नाही की कम्फर्टेबल जीवनाची काही फार असं सुरक्षित जीवन नाही आहे. आणि हे सुरक्षित इथं नाही तर आपण कुठे सुरक्षित आहोत आणि भगवंत कशा प्रकारे आपल्याला हे सांगण्यासाठी पुन्हा ह्या भौतिक जगतामध्ये यदा यदाय धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते किंवा जेव्हा जेव्हा व्यक्ती धर्मापासून बाजूला जातात तेव्हा स्वयं भगवंत या जगामध्ये प्रगट होतात आणि आपल्याला उपदेश देतात की कशा प्रकारे आपण ह्या भौतिक जगातून ह्या भौतिक समस्येवर मात करून कसे सुटू शकतो किंवा कसे ग्रस्त आहोत आणि याच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला काय करायला हवं, काय केलं पाहिजे हे सांगण्यासाठी कोण येतं? स्वतः भगवंत स्वतः येतात, आहे की नाही? यदा यदा जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते भगवंत म्हणतात मी स्वतः
या भूतलावर प्रकट होतो आणि सर्वांना सांगतो किंवा सर्वांना उपदेश देतो किंवा सर्वांना त्यांच्याबरोबर जो संबंध आहे तो पुनर्स्थापित करण्याची प्रेरणा देतात भगवंत. आणि असे प्रेरणा देणारे स्वतः गौरांग महाप्रभू, गौरांग महाप्रभू की गौरांग महाप्रभूचा आविर्भाव दिवस किंवा प्रगट दिवस पौर्णिमेच्या दिवशी आता आपण गौर पौर्णिमा नावाने जो उत्सव सर्व जगभर साजरा होतो तो ह्या मंदिरातही होत असतो. परंतु या वर्षी गौर पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी ग्रहण होतं आणि त्या ग्रहणाच्या मुळे हा कार्यक्रम आपण आज साजरा करत आहोत. तर मी ही ग्रेस विठ्ठलानंद प्रभूंना विनंती करतो की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं आणि आपल्या केंद्रामध्ये उपस्थित असलेल्या सर्व भक्त मंडळीला महाप्रभूंचं प्रकटीकरण का किंवा महाप्रभूंची भावना काय आहे किंवा भगवंताच्या आपल्याकडून अपेक्षा काय आहे आणि त्या प्रकारचा उपदेश आपण प्रभूजीच्या श्रीमुखातून ऐकणार आहोत. हरे कृष्ण. तीच ग्रेस विठ्ठलानंद प्रभू आपल्या सर्वांना टाळ्या वाजवायला प्रभूजी आले. प्रभूजी इस्कॉन बीड केंद्राचे अध्यक्ष आहे, आपल्या सर्वांचे परिचित आहेत. ज्यांना परिचय नाही त्यांना थोडासा परिचय मी प्रभूजीचा करून देतो. प्रभूजी असे जन्मगाव जे आहे भौतिक जीवनातील त्यांचं जन्मगाव सोलापूर आहे, पण सोलापूरच्या जवळच आपली जी भौतिक आध्यात्मिक राजधानी आहे श्री क्षेत्र पंढरपूर धाम, प्रभूजीने आपल्या तरुण वयातच बालवय किंवा बालवयाच्या थोडंसं पुढे पंढरपूर धामामध्ये सेवा सुरू केली पंढरीनाथांची. आणि पंढरीनाथाची सेवा केल्यानंतर मग हळूहळू कॉलेज प्रीचिंग आहे, इंजिनिअरिंगच्या मुलांना प्रीचिंग प्रचार प्रसार करत करत प्रभूजी आता इस्कॉन बीडची जबाबदारी स्वीकारली आहे त्यांनी आणि त्या मंदिरात मागील अनेक वर्षापासून सेवा देत आहेत. आणि आपल्या सर्वांचा परिचय आहेच तसा, पण भक्तीमध्ये अतिशय सिनियर आहेत, सर्व कर्मचाऱ्यांचे पथप्रदर्शक आहेत, शिक्षागुरू आहेत. तर आपण त्यांना विनंती करूया की आपण गौरांग महाप्रभूच्या लीला ऐकणार आहोत आज त्यांच्या मुखातून. पुन्हा एकदा प्रभूजींचे धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कार्यक्रमाची रूपरेषा ही आता प्रवचन झालं की आरती होईल, आरती झाली की महाप्रसाद. अभिषेक आपण सर्वांनी गौरांग महाप्रभूचा नित्यानंद प्रभूचा अभिषेक केलेला आहे. आता लेक्चर थोड्या वेळ सांगतात, म्हणजे थोड्या वेळ सहन करा, लाईट येतच आता कारण खेडी आहे, खेड्यामध्ये लाईटची अशी समस्या येते. तर थोड्या वेळात लाईट येते असं त्यांना मी फोन केलाय. थोड्या वेळात लाईट आली की आपण फॅन सुरू करूया. थोड्या वेळ फॅन शिवाय आपल्याला धावं लागणार आहे. आणि जे हिंदी भाषिक आहेत, थोडं शिवम प्रभूंचं मला मागच्या वेळेस ते म्हणाले की कोई अगर हमें लेक्चर मराठी में होता है तो फिर हम समझ नहीं पाते हैं. कुछ जो हिंदी भक्त है कुछ एक जगह बैठ सकते हैं और कोई एक भक्त जो मराठी और हिंदी जानते हैं बता सकते हैं कि कैसे 1 2 आकाश प्रभु का 3 है, मणिधर प्रभु का 4 5 हाँ वो साइड. तो आप एक जगह बैठे थे, एक ग्रुप आप एक ग्रुप में बैठ सकते, पीछे बैठ सकते हैं. और जो मराठी भक्त वो आगे आके बैठे, फिर कोई उनको ट्रांसलेट करेंगे जो हिंदी भाषी ग्रुप के लिए. हरे कृष्ण. अच्छा नहीं लगता मराठी. दया कर मोरे श्री कृष्ण चैतन्य प्रभु. तुम बिना दयालु जगत संसारे. पतित पावन हेतु तव अवतार. पतित समापति का प्रभु न पाई दया.
प्रभु नित्यानंद प्रेमानंद सुखे अवलोकन करो आम्ही बड दुःखी दया करो सीतापती अद्वैत गोसाई दया तव कृपा बलिदान चैतन्य नित्यानंद महास्वरूप सर्वनाथन रूप रघुनाथ भक्तयुग श्रीजीवा प्रभु लोकनाथ दया करो श्रीआचार्य प्रभु श्रीनिवास रामचंद्र संग मागे नरोत्तम दास हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. जय पंचातत्व, जय पंचातत्व, पंचातत्व, जय पंचातत्व.
जय राधा गोविंद राधे जय गौरानिताय जय गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय हरिनाम संकीर्तन की सरळ दोन्ही हात जोडा पाठीमागे म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवतसेवया भगवती उत्तम श्लोके भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवतीर्नैष्टकी भगवती नयष्यति कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण तर आज आपण या ठिकाणी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचा आज आपण जन्मदिवस साजरा करत आहोत. तर असे भगवंत म्हणतात की भगवतामध्ये यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तर भक्तांचे रक्षण करण्यासाठी धर्मस्थापना करण्यासाठी असुरांना मारण्यासाठी भगवंत येतात. पण चैतन्य महाप्रभू इथून 540 वर्षापूर्वी प्रकट झाले होते आणि आतापर्यंत जवळपास 540 वर्ष होऊन गेले. पण आतापर्यंत कोणी असं बोलले नाही, तुम्ही ऐकले पण असाल की चैतन्य महाप्रभू भगवंत नाहीत म्हणून. हे प्रत्येक संप्रदायाचे लोक असतील, प्रत्येक व्यक्ती स्वीकार करतात की चैतन्य महाप्रभू भगवंत आहेत म्हणून. कारण चैतन्य महाप्रभू भगवंत असलेला जे उल्लेख आहे भरपूर ठिकाणी आलेला आहे. श्रीमद भागवतला सुद्धा एक श्लोक आहे बरं का, 11व्या स्कंदामध्ये कृष्ण वर्णम त्वशा कृष्ण सांगो पांगस्य पार्षदम यज्ञो संकीर्तन प्रायो यजंती सुमेधसा. या कलियुगामध्ये सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती कोण आहे म्हणून.
सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती कोण आहे म्हणे? जो म्हणे की साक्षात भगवंत कृष्णच आहेत, पण ते वर्ण कसं आहे? कृष्णासारखं नाही, त्वचा अकृष्णम, ते गोरे आहेत म्हणे. आणि आपल्यासोबत काय संगो पांगस्य पार्श्व म्हणजे भक्तांसोबत येतात आणि काय करतात म्हणे? यज्ञो संकीर्तनो प्राय. कलियुगामध्ये जे यज्ञ आहे ना, यज्ञानाम जप यज्ञस्मी किंवा संकीर्तन यज्ञ स्थापना करतात, आणि जे बुद्धिमान लोक आहेत ते या संकीर्तनामध्ये भाग घेतात म्हणे. या चैतन्य महाप्रभूंच्या मिशनमध्ये जो भाग घेतो सगळ्यात हुशार, सगळ्यात बुद्धिमान माणूस तोच आहे म्हणे. समजलं का? सुमेधसा म्हणजे काय? विशेष बुद्धिमान, म्हणजे त्याला विशेष कळतो. म्हणजे बुद्धिमान म्हणजे डॉक्टर, इंजिनियर तर बुद्धिमान असतात. यांच्या आंदोलनमध्ये आपली संस्था जी आहे ना, हरे कृष्ण, आपलं ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय ही संस्था आहे. याचे आचार्य म्हणून प्रसिद्ध आहे चैतन्य महाप्रभू. आणि चैतन्य महाप्रभूंना संपूर्ण सर्व संप्रदायाचे लोक ओळखतात. किंवा मध्वाचार्य असतील, श्री संप्रदायाचे असतील, वल्लभ असतील, निंबार्क असतील, सर्व संप्रदायाचे लोक चैतन्य महाप्रभूंना ओळखतात ते भगवंत आहेत म्हणून. एक उपनिषद आहे बरं का, चैतन्य उपनिषद म्हणून. त्या ग्रंथावर संपूर्ण चैतन्य महाप्रभूंचाच उल्लेख आहे. 5,500 वर्षापूर्वी व्यासदेवाने लिखित जे ग्रंथ आहे की त्यावर सर्व वर्णन आहे. की महाभारतामध्ये वर्णन आहे चैतन्य महाप्रभूंचा, भागवत ग्रंथामध्ये वर्णन आहे, वराह पुराणात वर्णन आहे, अनेक पुराणामध्ये चैतन्य महाप्रभू भगवंत आहेत म्हणून उल्लेख आहे. त्यामुळे कोणी म्हणू शकत नाही चैतन्य महाप्रभू भगवंत नाहीत म्हणून. असं जो म्हणतो तो मूर्ख व्यक्ती. का बरं असं? कारण चैतन्य महाप्रभू भगवंत शास्त्र म्हणते ना. तर ज्याला शास्त्राचा स्वीकार करायचा नसेल तो, आता मी एक छोटा व्हिडिओ पाहत होतो, त्यामध्ये एक असा एक व्यक्ती होता, ते म्हणून की चैतन्य महाप्रभू म्हणे एक संन्यासी होते म्हणतात, मायावादी संन्यासी किंवा मायावादी संन्यासीकडून दीक्षा घेतलेला आहे केशव भारतीकडून. एक संन्यासी आहेत म्हणून. भगवंत नाही, भगवंत म्हणे ना ते. कारण का? तेवढी बुद्धी सुद्धा चैतन्य महाप्रभू भगवंत आहेत ओळखणं लय मोठं भाग्य लागतं. म्हणजे कलियुगामध्ये जो व्यक्ती, ज्या व्यक्तीला माहित होतं की चैतन्य महाप्रभू भगवंत आहेत, सर्व पापातून मुक्त होतो म्हणजे. आणि चैतन्य महाप्रभूचे जे अवतार आहे त्या अवताराला चिन्ह अवतार. चिन्ह म्हणजे गुप्त अवतार. लोक कळत चैतन्य महाप्रभू भगवंत आहेत. किती कमी लोकांना माहित आहे की फक्त मला वाटतं आपल्या गौडीय परंपराचे लोकांना किंवा काही ठराविक लोकांना माहित असेल चैतन्य महाप्रभू भगवंत आहेत. बाकीच्या लोकांना का माहित नाही? कारण चैतन्य महाप्रभू हे चिन्ह अवतार म्हणजे गुप्त अवतार आहेत किंवा भक्त अवतार म्हणतात. की साक्षात भगवंतच एका भक्ताच्या रूपामध्ये आलेले आहेत. चैतन्य महाप्रभूंना जर कोणी म्हणले की चैतन्य महाप्रभू तुम्ही भगवंत आहात, तर चैतन्य महाप्रभू कान बंद करायचे आणि विष्णू विष्णू म्हणायचे, मी भगवंत नाही म्हणायचे. भगवंत आहेत ते, पण ते लीला करण्यासाठी भक्त अवतारम भक्ताख्यम, भक्ती कशी करायला पाहिजे हा कृष्ण भगवंतांनी भगवद्गीतामध्ये उपदेश दिले. सर्व धर्म त्याग करा, मला शरण या, किंवा अशी करा, मला नमस्कार करा, म्हणजे भक्ती करा, सर्व सांगितलं भगवंतांनी. पण सुद्धा कृष्णाने काय विचार केलं? या कलियुगाच्या लोकांना इतकी बुद्धी कमी आहे की मी सांगितलं पण त्याने कळणारच नाही. मुळे कोणीतरी प्रॅक्टिकल दाखवणारा व्यक्ती पाहिजे. कोणी दाखवणार? म्हणे मी जातो म्हणे. साक्षात भगवंतच एका भक्ताच्या रूपात आले आणि भक्ती कशी करायला पाहिजे हे शिकवले. आणि आपली जी परंपरा आहे ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय परंपराचे जे मुख्य आचार्य म्हणू शकतो की भगवंत साक्षात चैतन्य महाप्रभू आपल्या आंदोलनमध्ये आलेले आहेत. आणि चैतन्य महाप्रभू कशी भक्ती करायला पाहिजे हे शिकवलेलं आहे. आणि आपली जी भक्तीचा मुख्य जे आधारस्तंभ आहे चैतन्य महाप्रभू आहे. आणि आपल्यासाठी आदर्श व्यक्ती आहे चैतन्य महाप्रभू. आता भगवंत आदर्श असणारच की त्यात काही वादच नाही म्हणा. चैतन्य महाप्रभू एक आदर्श व्यक्तिमत्व आहे की कशी भक्ती करायला पाहिजे. एक भक्ताचे लक्षण काय असतात हे चैतन्य महाप्रभूंच्या जीवन चरित्रावरून आपल्याला कळायला मिळतं. ऍक्च्युअली चैतन्य महाप्रभू भगवंत आहे, पण भक्ती कशी करायला पाहिजे भक्ताच्या रूपात येऊन शिकवतात. आणि आपण म्हणतात की आपण आचार्य प्रभू शिकाय सवाल,
चैतन्य महाप्रभू आचरण करून शिकवतायत की भक्ती कशी करायला पाहिजे. आणि आपण भक्तीचं जे मुख्य अंग जे आहे चैतन्य महाप्रभू जे शिकवलेलं आहे ते म्हणजे वैराग्य विद्या. ते सारंग भट्टाचार्य खूप मोठे एक आचार्य आहेत, जगन्नाथपुरीचे मुख्य पुजारी होते. ते म्हणतात की चैतन्य महाप्रभू सुंदर एक श्लोक लिहिले त्यांनी, वैराग्य विद्या निज भक्ती योगम शिक्षार्थमेतम पुरुषम पुराणम श्रीकृष्ण चैतन्य शरीरधारी कृपा बोधिस्तम तमहम प्रपद्ये. मी चैतन्य महाप्रभूंना दंडवत प्रणाम करतो. हे चैतन्य महाप्रभू म्हणजे काय, साक्षात कसे म्हणे भगवंत आहेत, पण आपल्याला वैराग्य विद्या. वैराग्य म्हणजे काय, भगवंताकडे 6 ऐश्वर्य आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशशास्त्र ज्ञान वैराग्यम चैव षड्भग इति गणः. 6 ऐश्वर्य चैतन्य भगवंताकडे आहेत. त्या 6 ऐश्वर्यापैकी चैतन्य महाप्रभूंनी एक ऐश्वर्य दाखवलं मोठ्या प्रमाणामध्ये, ते म्हणजे वैराग्य. वैराग्य म्हणजे काय की ती वस्तू आपल्याकडे आहेत पण त्याचा वापर न करणं किंवा आपलं भोग न करणं, वैराग्य विद्या. जसं म्हणतात की इंग्लिशमध्ये श्रील प्रभुपाद म्हणायचे की भक्ताचे लक्षण काय म्हणे, सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग, म्हणजे साधी राहणी उच्च विचार, म्हणजे वैराग्य जीवन. साक्षात चैतन्य महाप्रभूंनी जे काय शिकवलं आपल्याला वैराग्य कथा, वैराग्य जीवन. चैतन्य महाप्रभू मायापूरमध्ये जन्म घेतलेले आहेत, योगपीठ जे गेले असेल त्या ठिकाणी. चैतन्य महाप्रभू वयाच्या 24व्या वर्षी, आजकाल 24 वर्ष लग्न पण होत नाही, पण 24व्या वर्षी चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला होता. आणि चैतन्य महाप्रभू इतके सुंदर होते की म्हणजे त्या नवदीप मध्ये किंवा त्या मायापूर प्रांतामध्ये इतके सुंदर कोणी नव्हते, एवढे सुंदर चैतन्य महाप्रभू होते. साक्षात भगवंत आहेत म्हणा. आणि विष्णुप्रिया नावाची पत्नी होती सुंदर, आणि खूप वय झालेली आई होती सची माता. जगन्नाथ विष्णूचे वडील होते, पण चैतन्य महाप्रभूचे वडील वैकुंठ गमन केले, प्राण सोडलं होतं. त्यामुळे घरामध्ये करता चैतन्य महाप्रभू होते, 24 वर्षाचे तरुण, आणि शिक्षक होते बरं का, टीचर होते, संस्कृत पंडित होते चैतन्य महाप्रभू, निमाय म्हणायच्या. आणि चैतन्य महाप्रभू भरपूर विद्यार्थी शिकण्यासाठी यायचे, आणि ब्राह्मण घरचे होते, खूप सुंदर ज्ञान होता. पण चैतन्य महाप्रभू काय विचार केलं की मी एक गृहस्थमध्ये राहून प्रचार केलं तर प्रचार नाही होणार. त्यामुळे चैतन्य महाप्रभू काय केलेलं आहे की वैराग्य जीवन जगण्यासाठी चैतन्य महाप्रभू ठरवले की मला संन्यास घ्यावा लागला. तर चैतन्य महाप्रभू वयाच्या 24व्या वर्षी कटवा नावाचे प्रांत आहे मायापूर जवळच, केशव भारती नावाचे एक मायावादी संन्यासी होते. त्या केशव भारतीला पहिलं चैतन्य महाप्रभू भगवंत आहे ते वैष्णव बनवलं त्यांना, आणि त्या केशव भारतीकडून संन्यास घेतो. बघा चैतन्य महाप्रभूंचे केस इतकं सुंदर होते, घुंगराळ केस होते. तो नावी होता ते एड सेविंग करण्यासाठी, त्याला कितीतरी दिवस गेले तर ते एड सेविंग त्याने करता येत नव्हतं, इतकं सुंदर केस होते. केसांना स्पर्श केले की तो जो नावी होता तो बेशुद्ध पडायचा, की लोक विरोध करायचे इतकं सुंदर केस कापू नका म्हणून. तर चैतन्य महाप्रभूंचे, तर चैतन्य महाप्रभूंनी त्या नावेला आशीर्वाद दिले की तू जर माझं हेड शेविंग करशील ना तर 7 पिढी कधी गरिबी राहणार नाही ना, असं खूप मोठा आशीर्वाद दिला. तो नावेने केस कापल्यावर चैतन्य महाप्रभूंना त्या ठिकाणी केशव भारती नावाच्या संन्यासीने दीक्षा दिली. त्याचं नाव झालं श्रीकृष्ण चैतन्य. आणि चैतन्य महाप्रभू जरी एडशिंग जरी केलं, केस जरी कापले तरी सौंदर्य कंदर्भ कोटी कमनीय विशेष इतकं सुंदर वाटायचे चैतन्य महाप्रभू. आणि चैतन्य महाप्रभू त्यावेळी संन्यास घेऊन त्या कटवा प्रांतातून ते निघून गेले जगन्नाथपुरीला. त्यांची आई सांगितलं सची माता, अरे बाळा खूप लांब जाऊ नको. चैतन्य महाप्रभूंना वृंदावनाची इच्छा होती, पण सची माता म्हणली एवढं लांब जाऊ नको, जगन्नाथपुरीला जा म्हणे, कारण का नेहमी तुझ्याबद्दल माहिती आम्हाला मिळेल, कोणी ना कोणी माहिती सांगेल. म्हणून आईची इच्छा होती म्हणून चैतन्य महाप्रभूंनी जगन्नाथपुरीला गेले. जगन्नाथपुरीमध्ये चैतन्य महाप्रभू 18 वर्ष होते. आणि चैतन्य महाप्रभू ज्या ठिकाणी राहायचे तो ठिकाण छोटंसं रूम होता, असे एक 10 बाय 10 रूम असे छोटंसं रूम असेल. त्या रूम मध्ये चैतन्य महाप्रभू राहायचे. त्या रूमचं नाव होतं गंभीरा.
गंभीर नावाचं ठिकाण असलं तो रूम आहे जगन्नाथपुरीमध्ये. आणि चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत आहे, पण भक्ती कशी करायला पाहिजे किंवा कृष्ण भगवंत असताना श्रीमती राधा राणी इतकी प्रेम करायची कृष्णासोबत आणि कृष्णाने रडायची ती चैतन्य महाकृष्णासाठी श्रीमती राधा राणी खूप रडायची आणि इतकं प्रेम करायची तर भगवंतांनाच काय झालं, कृष्णाला वाटलं की अरे मी साक्षात भगवंत आहे पण माझ्या भक्तीमध्ये ही राधा राणी किती आनंद घेत आहे, मला त्या आनंदाचा आस्वादन घ्यायचा आहे. ही राधा राणी इतकं सुंदर इतका आनंद घेते, ती आनंद मी पण घेऊ शकत नाही, मला त्या आनंदाचा आस्वादन घ्यायचा म्हणून चैतन्य महाप्रभू विचार केल्यावर तेच म्हणे श्रीकृष्ण चैतन्य राधा कृष्ण नारायण. श्रीकृष्ण चैतन्य राधा कृष्ण नारायण म्हणजे हे चैतन्य महाप्रभू म्हणजे कोण जर तुम्हाला विचारलं ना, चैतन्य महाप्रभू कोण म्हणजे राधा आणि कृष्ण. बस राधा आणि कृष्ण एकत्र एक ग्रुप आहे ते म्हणजे चैतन्य महाप्रभू. म्हणजे गौर कांती राधा राणीचं जे कांती घेऊन आलेले आहेत आणि हृदय जे आहे भाव जे आहे राधा भाव, राधांचे भाव घेऊन आले चैतन्य महाप्रभू. म्हणून चैतन्य महाप्रभू ज्यावेळी गंभीरात राहिले त्यावेळी रात्रभर रडायचे. कोणासाठी? कृष्णासाठी. कोणता गेला कृष्ण, कुठे आहेत कृष्ण, कुठे आहेत कृष्ण, आणि कृष्णासाठी रडायचे. आणि रात्री काय व्हायचं की रात्री सर्व लोक झोपल्यावर चैतन्य महाप्रभू त्या भगवंताच्या विरहामध्ये दरवाजा उघडायचे आणि पळून जायचे. जगन्नाथपूरच्या वेळी ठिकाणी कुठे जाऊन रात्री पळायचे, कोण सापडत नव्हते, सगळे परत फक्त जाऊन शोधून काढायचे कुठे गेले चैतन्य महाप्रभू, कुठे सापडायचे. आणि असे करता करता चैतन्य महाप्रभू एकदा काय झालं, रात्री उठले आणि पळत निघाले कृष्ण कुठे आहेत, कृष्ण कुठे आहेत म्हणून. आणि त्या गंभीरापासून 1-1.5 किलोमीटर लांब गेले की समुद्र आहे आणि चैतन्य महाप्रभू पळत पळत त्या भगवंताच्या विरहामध्ये कुठे गेले, समुद्रामध्ये गेले. बरं का, समुद्र खोलमध्ये गेले आणि खोलमध्ये गेल्यावर बुडून गेले. बघा सकाळी सगळे भक्त शोधू लागले चैतन्य महाप्रभू कुठे आहे, चैतन्य महाप्रभू कुठे आहेत, कोण सापडेना. सकाळच्या वेळेस जे नावी लोक असतात किंवा मासे पकडणारे जे लोक असतात समुद्रामध्ये, एक मासे पकडणारा जे होता कोळी होता, सकाळीच काय झालं तो गेला मासे पकडायला समुद्रामध्ये, जाळी टाकली त्यांनी आणि जो ओढलं तर त्याला वाटलं खूप मोठा मासा सापडलाय म्हणून खूप खुश झाला आणि ओढू लागला तो. आणि ओढला आणि सगळं टाकलं तर मासा नसून कोण होते, चैतन्य महाप्रभू. आणि चैतन्य महाप्रभू होते आणि ते चैतन्य महाप्रभू स्पर्श केल्यावर काय झालं, त्याला पण अष्टविकार म्हणजे त्याला पण कृष्ण भक्ती प्राप्त झाली. तो पण उड्या मारू लागला, नाचू लागला, हरी बोल हरी बोल हरी बोल. लांबून लोक पाहतात काय झालेलं, भूत पकडलं काय, त्यांना वाटलं काय समुद्रामध्ये त्या व्यक्तीला भूत पकडलं की काय. आणि भक्त लोक पळत पळत आले आणि त्यांनी पाहिलं की 100% त्या नावेमध्ये कोण असतील, इतका नाचतोय तो नावाडी म्हणजे नक्की त्या चैतन्य महाप्रभू असेल. तो नावाडी हळूहळू करत करत ते किनाऱ्यावर आला तर पाहिलं की चैतन्य महाप्रभू त्या जाळीमध्ये आहेत. आणि भक्त लोकांनी कीर्तन केलं भरपूर, चैतन्य महाप्रभू उठून उभे राहिले. तर चैतन्य महाप्रभू रात्री कुठे पळायचे म्हणून कळत नव्हतं, कुठे पळायचे, एवढं प्रेम कृष्णाबद्दल की रडायचे खूप. मग भक्त लोकांनी काय ठरवलं की आजपासून काय करू आपण, चैतन्य महाप्रभूचा जो रूम आहे जो गंभीर आहे चैतन्य महाप्रभूचा रूम, त्याला काय करू आपण, लॉक करून टाकू. म्हणजे चैतन्य महाप्रभू रात्री कुठे पळून जाणारच नाही म्हणून. आणि भक्त लोक काय करायचे, रात्री लॉक करून टाकायचे रूम. छोटा रूम होता गंभीरा, लॉक केल्यावर चैतन्य महाप्रभू रात्री उठायचे कृष्ण कृष्ण म्हणून आणि चैतन्य महाप्रभू पळायचे. पण पळण्यासाठी लॉक केलेल्या रूमला आणि खूप ओरडायचे हे कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण म्हणून. मग काय, चैतन्य महाप्रभूंना भगवंताच्या विरहामध्ये अष्टविकार प्रकट व्हायचे, रोमांच कंप शुद्रंग भाजन, डोळ्यात पाणी यायचं. आपण कधी रडतो ना, आपण रडल्यावर पाणी कसं हळूहळू येतं की नाही, थेंब येतं, किंवा सुरुवातीला रडलं की लय पाणी येतं, भरपूर पाणी येतं. पण 1 तासाने 2 तासाने 3 तासाने पाणी कमी होतं की नाही, पाणी येतं जास्त नाही. पण चैतन्य महाप्रभू ते भगवंताच्या प्रेमामध्ये विरहामध्ये रडायचे ना, आणि रडल्यावर पाणी कसं येते म्हणे, पिचकारी असते ना किंवा आपण फाउंटेन असतं ना असं कारंजासारखं,
एकदम मोठं पाणी येत असं. आणि ते गंभीर नावाचा छोटा रूम होता, त्या रूम मध्ये चैतन्य महाप्रभू बसून रडायचे ना, रडल्यावर काय व्हायचं, पूर्ण रूम मध्ये पाणी व्हायचं. हळूहळू आपण जसं नळ चालू झाल्यावर एखादा आऊत कसं भरतं ना, असं रूम भरून जायचं. आणि सगळे भक्त लोक ते बाहेर झोपायचे ना, तर दरवाजा असेल, दरवाजाच्या उंबराच्या कालून पाणी व्हायचं, पाणी यायचं. असं करत करत जे भक्त लोक झोपलेत ना, सर्व कपडे ओले व्हायचे त्यांना वाटत. आणि चैतन्य महाप्रभू रडल्यावर पाणी एकदम थंड बर्फाप्रमाणे पाणी असायचं. कृष्णासाठी रडल्यावर म्हणजे समजा तुमच्या माहितीसाठी कधी आपल्या डोळ्यात पाणी आलं तर म्हणतात की एकदम थंड पाणी आलं म्हणजे समजा की कृष्णासाठी रडतोय आपण. आपण कधी कोणाच्या किंवा काही दुर्घटना घडल्यावर रडतो आपण, ती जे डोळ्यात पाणी येतं ते एकदम गरम पाणी असतं. पण कृष्णासाठी रडणं म्हणजे सोपं नाही. चैतन्य महाप्रभू म्हणतात की हे भगवंता तो दिवस कधी येणार, नैनम गदगद सुधारया वदनम गदगद हृदया गिरा पुलके चितम वपू कदा तव नाम ग्रहणे भविष्यति. हे भगवंता तो दिवस कधी येणार की तुमचं नाम संकीर्तन केल्यावर, तुमचं नाम जप केल्यावर माझ्या डोळ्यातून पाणी येणार. म्हणजे आपण समजा रोज जप करत आहोत, पण 10 वर्ष आले, पण 5 वर्ष झाले, किती पण वर्ष आलं असेल, पण खरं आपलं जप चांगलं झालं हे कसं ओळखायचं. चैतन्य महाप्रभू की आपल्या डोळ्यातून प्रेम अश्रू झाला किंवा ज्यावेळी डोळ्यातून पाणी व्हावं लागेल हरिनाम घेताना, तो खरा आपल्या जपाचा सुरुवात आहे. आमचे खूप मोठे आचार्य होऊन गेले गौर गोविंद महाराज, ते म्हणतात की मी एक शाळा उघडली म्हणून, मी एक शाळा उघडलं म्हणून. शाळेचं नाव काय म्हणे, क्राईंग स्कूल म्हणे. क्राईंग स्कूल म्हणजे रडण्याची शाळा. माझ्या शाळेमध्ये काय शिकवतात म्हणे, कसं रडायला पाहिजे, कोणासाठी, कोणासाठी, कृष्णासाठी. क्राईंग स्कूल म्हणे. आणि तेच गौर गोविंद महाराज की जीवनामध्ये आपण कधी रडायला पाहिजे, काय रडायला पाहिजे, रडू एकदम रडायला पाहिजे. कोणासाठी, कृष्णासाठी. ज्या दिवशी आपल्या डोळ्यातून पाणी येईल कृष्णासाठी, ते त्यावेळी आपण खरं आपण कृष्ण भक्त झालेला आहोत, नाही का. अशक्य नाही बरं का, सहज येणं. असं म्हणून मायापूर साईडला गेलं, तिकडे लोक असं भजन करतात गावामध्ये असं. आणि लोक काय करतात, म्हणजे असं भजन मंडळी असते, असं आपण आपल्याकडे असं वारकरीचं असं, पण त्या ठिकाणी ते लोक असं काही मोठे भक्त नाही, पण भजनी मंडळी असते त्यांचं. ते लोक काय करतात, भजन करता रडतात ते. पण रडण्यासाठी असं रडू कोणाला येतं का, येत नाही. म्हणून ते लोक काय करतात, लाल मिरची, हिरवी मिरची ते डोळ्याला लावतात. हिरवी मिरची लावलं की डोळ्यातून पाणी येतं. आणि ते लोक कीर्तन करता करता रडतात. म्हणून आपले इस्पाचे मोठे संघाचे आहेत जय पताका महाराज, ते म्हणतात की हे काय म्हणे, चिली बाव. चिली म्हणजे मिरची, भाव म्हणजे मिरचीचा भाव, नाही का. आर्टिफिशियल कोणी रडू शकत नाही, म्हणजे रडून काही फायदा नाही, पण नॅचरल पाहिजे की डोळ्यातून पाणी येणं. आपल्या जीवनात लक्ष काय म्हणे, कधीतरी इथून 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 30 वर्षांनी, 50 वर्षांनी आपण हरिनाम जप करताना डोळ्यातून पाणी येणं, ही खरं आपल्या भक्तीचा एकदम उच्च स्तराची भक्ती. आता आम्ही इतक्या काळापासून भक्ती करतो, जप करतो, पण आतापर्यंत पाण्याचा काही पत्ता नाही बरं का. एवढं सोपं नाही पाणी येणं. म्हणजे वाटतं आपण लय मोठे भक्त आहोत म्हणून खूप काळापासून भक्ती करतोय, पण नाही. चैतन्य महाप्रभू शिकवलं आपलं कसं भक्ती करायला पाहिजे. ज्या दिवशी आपण जप करताना, कृष्ण कथा ऐकताना जर डोळ्यातून पाणी आल्यावर कोणाला दाखवत नाही, आपण दाखवायला पण नाही पाहिजे बरं का, पण सांगायला पण नाही पाहिजे. नाही बरोबर का प्रभूजी, मी खरं सांगतो तुम्हाला, जप करत डोळ्यात पाणी आला मला, सांगायचं पण नाही आपण. का बरं, खूप सिक्रेट गोष्ट आहे. श्रील प्रभुपाद गोरखपूरमध्ये सगळ्यात पहिले राधा माधव कुंज बिहारी हा कीर्तन गात होते. अचानक डोळ्यातून पाणी आलं त्याचं. प्रभुपादाने कीर्तन बंद केलं आणि रूम मध्ये गेले. तर रूम मध्ये अजून जास्त डोळ्यातून पाणी येत होतं. तर प्रभुपादाने विचारलं, का डोळ्यातून पाणी येत आहे म्हणे. मला वृंदावनमध्ये यशोदा मैयाने कृष्ण डब्यात काय बांधलं ते विचार डोळ्यात पाणी आलं. म्हणजे शुद्ध भक्तांना डोळ्यातून पाणी येऊ शकते, पण आपल्यासारख्या लोकांना खूप काळ लागेल. पण आपला उद्देश काय म्हणे, चैतन्य की भगवंता एकच जीवन उद्देश आहे, काय,
नैनम गदगद सुधारया, डोळ्यात पाणी कधी येणार. पण चैतन्य महाप्रभू म्हणायचे, पण डोळ्यात पाणी त्यांना पाणी नव्हे, पिचकारी म्हणतो ना आपण, पिचकारी इतकं जोरात पाणी यायचं. आणि ती गंभीर जो रूम होता पाण्याने गच्च भरायचं, आणि पाणी गच्च भरून त्या दरवाजाच्या फटीतून किंवा दारातून पाणी बाहेर जायचं, आणि बद्दल बाहेर झोपले सगळे कपडे ओले व्हायचे, चादर सगळे सतरंजी सगळे ओले व्हायचे. आणि लोक उठून बघायचे काय झालं, इतकं पाणी कुठून आलं. नळ तर पूर्वीच्या काळात नळ काय नव्हतं, पाणी कुठून आलं. तर पाहिलं की दरवाजा उघडलं की सगळं रूममध्ये पाणी पाणी. कुठून आलं पाणी म्हणे, चैतन्य महाप्रभूंच्या डोळ्यातून पाणी होतं. समजते का. म्हणजे चैतन्य महाप्रभू म्हणजे कोणी म्हणेल मी भगवंत आहे तर काय नाही, रूम मध्ये बंद करा आणि रड म्हणायचा तो, रूम भरून जाईल पाण्याने, मग तो भगवंत आहे. सोबत की नाही, शक्य आहे का. आपण जरी किती रडलं, म्हणजे एखादी माताजी पण असेल, स्त्रियांना रडू जास्त येते, जरी एक माताजीने रडायला लावलं, पण खूप असं काही दुःखित घटना घडला असेल, खूप मोठं संकट आलं असेल, ती माताजी जर रडली तर एक वाटीपेक्षा असं पाणी येणार नाही, बरोबर ना. एक वाटीपेक्षा ग्लास 2 ग्लास, एक बकेटभर पाणी येईल का, एक वाटीभर येईल, मला माहित नाही, पण एक वाटीभर पाणी येणार नाही. ऍक्च्युली पुरुष मंडळात पाणी येत पण नाही, खूप कमी लोकांना जे रडू येते. पण स्त्रियांनी जर रडलं तरी किती जवळचं माणूस जरी गेलं तरी वाटीभर पाणी, त्यापेक्षा पलीकडे काय येणार नाही. पण चैतन्य महाप्रभू रडायचे तर रूम भरून पाणी व्हायचं. याला म्हणतात भगवंत, याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात विरह. समजते का. हे सोपं नाही बरं का. म्हणजे आपण चैतन्य महाप्रभू कसे भगवंत आहेत आणि कसे शिकवतात आपल्याला जीवनामध्ये कशी भक्ती करायला पाहिजे हे शिकवतात. आपण खूप गोष्टी करतो, खूप प्रचार करतो, सर्व करतो आपण, पण खरी भक्ती स्वतः साधना जी आहे ना, आपल्या डोळ्यातून अश्रू येणं कधीतरी जीवनामध्ये एकदा की नामस्मरण करताना. त्यासाठी अट्टहास आपण इतकं जप का करतो, पण विचारतो मला एवढं जप का तुम्ही करतात प्रभू, रोज 16 वेळा, त्या दिवशी वाट पाहत आहे मी म्हणे. उत्तर काय म्हणे, मी त्या दिवशी वाट पाहतोय ज्या दिवशी माझ्या डोळ्यातून पाणी येईल. कुठलं पाणी, प्रेमाश्रू, प्रेमाचा अश्रू. ते काय सहज येणार नाही, आणि मिरची लावून आलं काही फायदा पण नाही त्यात. पण ते अश्रू आल्यावर जे आनंद मिळतो, ते आनंद करोडपतीला पण नाही मिळतो, ते आनंद त्या व्यक्तीला मिळतो. आणि तो आनंद जे आहे तो पुन्हा पुन्हा. आता मला हे सांगा, रडणं कोणाला आवडतं का. संसार बुद्धी संसारामध्ये रडणं कोणाला आवडतं का, नाही. रडणं तर म्हणजे काय, दुःखित घटना घडल्यावर माणूस रडतो, पण असं आनंद पण रडतो का. पण भगवंत चैतन्य महाप्रभू एक भक्ती उच्च पराकाष्ठ आहे बरं. म्हणजे मगाशी तुम्हाला बोलण्यासारखं आर्टिफिशियल कोणी करू शकत नाही. मिरची लावून रडण्यात काय अर्थ नाही ते. पण उच्च स्तराची भक्ती म्हणजे आपल्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. आपण बुद्धी लावू शकत नाही, अशी पण रडू शकतो का म्हणून. पिचकारीप्रमाणे पाणी डोळ्यातून हे भगवंत आणि भक्तांना शक्य बरं का. आपल्यामध्ये म्हणजे आपण जर प्रामाणिक भक्ती केल्यावर ती गोष्टी येऊ शकतात, पण जेव्हा येतं तेवढे आपण दाखवत नाही कोणाला. भक्ती सिद्धांत महाराज एकदा एक भक्त कीर्तन करत होते, ते कीर्तन ऐकून डोळ्यातून पाणी येत होतं. ते रूम मध्ये गेले आणि दार बंद करून खूप रडू लागले. तर तो त्यांचा जो सर्वंट होता त्या दरवाजाच्या होल म्हणून पाहत, गुरु महाराज काय करतायत, तर खूप जोरात उचक्या तेजीत रडत आहेत. त्यांना भगवंताचा विरह सहन होत होतं. भक्ती सिद्धांत ठाकूर महाराजांनी, म्हणजे आपले पण आचार्य जे आहेत ते एवढं मोठे महान आहेत की त्यांना पण भगवंताचा स्मरण झाल्यावर डोळ्यात पाणी येतं. आम्ही 10 वर्षापूर्वी वृंदावनमध्ये परमपूज्य राधा रमण महाराज, परमपूज्य राधा गोविंद महाराजचे छोटे बंधू आहेत, ते खूप महान वैष्णव संन्यासी आहेत. ते सुदामाची कथा सांगताना आम्ही सेमिनारमध्ये ऐकत होतो. त्यावेळी प्रत्यक्षात बसलो होतो आम्ही. ते महाराज सांगता भगवंत महानात सांगता काय झालं, ते डोळ्यात पाणी आलं महाराजांच्या. आणि त्याला पाणी काय आवडे ना, त्याला बोलता येईना. तर महाराजांनी पटकन प्रवचन बंद केलं आणि तिकडून निघून गेले. आज सुद्धा पाहू शकतो की असे महान वैष्णव आहेत, एवढे शुद्ध भक्त आहेत की ते सुद्धा भगवंताच्या विरहामध्ये रडतात. सांगण्यात तात्पर्य काय की म्हणून भक्ती गौर गोविंद महाराज सांगतात की मी एक शाळा उघडली म्हणे. शाळेत काय शिकवलं जातं म्हणे, कसं रडायला पाहिजे, कोणासाठी, कृष्णासाठी. तर आपण ती गोष्ट आहे. तर आपण चैतन्य महाप्रभूंच्या जीवन चरित्रामध्ये एक गोष्ट शिकायला मिळतो की ते भगवंतासाठी रात्रभर रडायचे. एक पॉईंट तुम्हाला माहितीसाठी सांगण्यासाठी खूप गोष्टी आहेत बरं का. पण चैतन्य महाप्रभूंची एक आदर्श भक्ती जी आहे, भक्ती कशी करायला पाहिजे शिकवण्यासाठी चैतन्य महाप्रभू आले होते. आणि
आपण चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी असल्यामुळे चैतन्य महाप्रभूंच्या पावलावर पाऊल ठेवायचे. एक आचार्य रूपामध्ये तर चैतन्य महाप्रभू मग 24 तास स्मरण करायचे आणि नेहमी रडायचे. आणि चैतन्य महाप्रभू म्हणायचे मोरमन वृंदावन, म्हणजे मनच काय झालं वृंदावन. चैतन्य महाप्रभूंना काय सुद्धा पाहिलं की वृंदावन दाखवून यायचं. जगन्नाथपुरीमध्ये एक छोटे डोंगर आहे बरं का, त्या तोटा गोपीनाथ मंदिरच्या बाजूला. आता तो डोंगर नाही राहिला, पण चैतन्य महाप्रभू डोंगर पाहिलं की त्यांना गिरिराज गोवर्धन दाखवून यायचा आणि पळायचे, गोवर्धन म्हणून पळत जायचे. आणि चैतन्य महाप्रभू एखाद्या नदी पाहिली की यमुना म्हणून उड्या मारायचे. म्हणजे चैतन्य महाप्रभू कोणतेही जरी गेलं तरी त्यांना वृंदावनचा आठवण यायची. हे वैष्णवांचं एक लक्षण. आपण सुद्धा चिंतन काय कृष्ण भावनामृत म्हणजे काय, प्रत्येक क्षणी आपण त्या भगवंताच्या कनेक्टेड गोष्टी स्मरण केलं. आपण तुमच्या गावामध्ये कुठे गेलं, छोटा डोंगर जरी पाहिलं की तुम्हाला लगेच मला आठवायला पाहिजे यार आमच्या इथं गोवर्धन दिसतो म्हणे. गाई पाहिलं की वृंदावन आठवण यायला पाहिजे, एखादी नदी पाहिलं की यमुनेच आठवण यायला पाहिजे. हे चैतन्य महाप्रभू शिकवतात. माय हार्ट लॉस इन वृंदावन मध्ये, माझं चित्त जे काही चोरीला गेलं म्हणे. कुठे गेलं म्हणे वृंदावन मध्ये, त्याला चेतना म्हणतात. तर आपण कुठे जरी राहिलं तरी आपलं मन कुठं पाहिजे म्हणे, चैतन्य महाप्रभू म्हणतात की मोरमन वृंदावन. आपलं मन नेहमी 24 तास त्या वृंदावन धामामध्ये. आणि आपण चैतन्य महाप्रभू म्हणले की मला भक्त बनायचं आहे. पण कोणाला भक्त बनायचं आहे, गोपीर भरतपद कमलोर दासान दास. म्हणजे त्या कृष्ण भगवंताची जी गोपी आहे त्याचे दासान दास बनायचे म्हणे. तर बघा चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत होते, पण कधी सुद्धा आपल्याला ते दाखवले भगवंत आहे म्हणून. पण कधी कधी चैतन्य महाप्रभू भक्तांच्या समूहामध्ये काय करायचे, ऐश्वर्य भाव दाखवायचे. कीर्तनामध्ये त्यांना अचानक काय व्हायचं, मी भगवंत आहे असं म्हणून ते काय करायचे, मोठं आसनावर बसायचे आणि महाभाव प्रकाश होता त्याला, महाभाव रूप. आणि चैतन्य महाप्रभू म्हणायचे थांबा म्हणे, हा समोर या म्हणे, कोणाला काय इच्छा आहे बोला. त्यांना बोलवायचं सर्वांना, हा श्रीवास काय इच्छा तुझं म्हणे, सांग मी तुला इच्छा पूर्ण करतो. श्रीवास ठाकूर म्हणजे मोठे आचार्य होऊन गेले श्रीवास ठाकूर. त्याने विचारायचं चैतन्य महाप्रभू, हे श्रीवास तुला काय पाहिजे म्हणजे, काय नको प्रभू, मला तू सेवा करण्याची संधी द्या, कृपा द्या. तर चैतन्य महाप्रभूने आशीर्वाद दिला की श्रीवास मी तुला आशीर्वाद देतो की तू फक्त 3 टाळ्या वाजवलं ना, असं 1 2 3 आणि काय पण मी इच्छा कर समोर येणार. चैतन्य महाप्रभू काय आशीर्वाद दिला, श्रीवास 3 वेळा टाळी वाजवलं की तू काय पण इच्छा कर, तू समोर येईल म्हणून. आणि जर तुला काही आवश्यकता पडली आणि लक्ष्मीकडे जर सुद्धा ते वस्तू नसेल तर लक्ष्मी भिक्षा मागून घेऊन येईल म्हणून तुला जाईल. चैतन्य महाप्रभू भक्तांवर कशी कृपा करायची. आणि मग चैतन्य महाप्रभू सर्वांना बोलवायचे, हा तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे. तर चैतन्य महाप्रभू त्यामध्ये एका भक्ताला बोलवलं. कोण म्हणे, कोलावेच्या श्रीधर. एक भक्ताचं नाव आहे बघा, श्रीधर. कोलावेच्या म्हणजे केळीचे पानं, केळीचे फुलं, केळी विकून तो आपलं जीवन जगायचा. खूप गरीब भक्त होता श्रीधर म्हणून. तो गंगा नदीच्या तटावर काय करायचे, केळी विकायचे, केळीचे पानं फुलं विकायचे. मग चैतन्य महाप्रभू म्हणले अरे तर बोला म्हणे, कोणाला, कोलावे श्रीधरला, मला त्याला आशीर्वाद द्यायचा. तो खूप गरीब होता बरं का. रोज काय एखादे रुपये की 50 पैसे कमवायचा. त्यामध्ये जेवढं कमवलं त्यामध्ये त्यातला 50% पैसा जे गंगाची पूजेला वापरायचा, फुलं वावण्यामध्ये किंवा दिवा लावण्यामध्ये, गंगा सेवेत लावायचा. आणि खूप कमी पैसे मिळायचे म्हणून तो रात्री उपवास फास्टिंग करायचा, काही जेवत नव्हता आणि रात्रभर कीर्तन करत होता. झोपडी होती, फोन पडलेले होते, चित्र पडलेली झोपडी होती, रात्रभर कीर्तन करायचे. आसपासच्या लोकांना काय वाटायचं, हा श्रीधर खूप गरीब आहे बिचारा, त्याला खूप भूक लागली असेल म्हणून रडतोय का. पण तो भगवंत नावात तल्लीन झाला होता की ताण भूक विसरला होता तो. आणि खूप सुंदर कीर्तन करायचा श्रीधर. मग काय झालं, चैतन्य महाप्रभू बोलवले त्याला, श्रीधरला बोलवून या. कोणीतरी गेले आणि श्रीधरला बोलवलं. आणि चैतन्य महाप्रभू काय म्हणले, श्रीधर काय म्हणे, मी तुला आशीर्वाद देतो म्हणे, माझी काय इच्छा आहे म्हणे, तुला स्वर्गाचा जो इंद्र आहे ना ते इंद्र तुला बनवायचं म्हणे. तुला काय बनवतो म्हणे, स्वर्गाचा इंद्र म्हणे. चालेल का, नको म्हणला महाप्रभू, असलं वरदान काही कामाचं नाही म्हणे. मला जर तुम्हाला वरदान द्यायची इच्छा असेल तर लहानपणी माझ्या दुकानात तुम्ही यायचं म्हणे केळी विकताना.
चैतन्य महाप्रभू लहानपणी जायचे आणि काय करायचे, भांडण करायचे. एक केळीत माग काय करत होतो म्हणून केळी गाव टाकायचे, पैसे देत नव्हते, तर खूप मस्ती करायचे चैतन्य महाप्रभू. म्हणजे चैतन्य महाप्रभू तुम्हाला काय तरी इच्छा असेल तर माझ्या दुकानात तुम्ही या म्हणे आणि म्हणजे केळी चोरून घ्या म्हणे. अशा प्रमाणे भक्त लोक वरदान मागायचे. चैतन्य महाप्रभू सर्व इच्छा पूर्ण करायचे, पण कुठलेही भक्त भौतिक काही इच्छा मागत नव्हते. कारण का चैतन्य महाप्रभूंची कृपा केली ना, त्या संसार आतापर्यंत कोणी केले नाही बघा. त्या म्हणजे कृष्ण भक्त आपण आहोत ना, आपल्यावर जी कृपा भेटलेली आहे कृपा कोणी करू शकत नाही. कृष्ण सुद्धा ही कृपा करू शकत नाही. म्हणजे काय, तुम्हाला लोक काही पण दान करतात, ते वस्तू देतात, ते वस्तू देतात, पण चैतन्य महाप्रभूंनी आपल्या सर्वांना असं काही दान दिलं ते कोणी देऊ शकत नाही. म्हणे सगळ्या श्रेष्ठ दानी कोण आहे म्हणजे संसारामध्ये चैतन्य महाप्रभू. म्हणून त्यांना म्हणतात की नमो महावदान्याय, नमो महावदान्याय. म्हणजे महान दानी आहेत. सगळ्यात मोठे दानी कोण आहे संसारामध्ये? श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू सगळ्यात मोठे दानी. म्हणे काय दान केलं तुम्हाला चैतन्य महाप्रभूने? कृष्ण प्रेम प्रदायते. कुठलं प्रेम म्हणे? कृष्ण प्रेम प्रदायते. कृष्णाय कृष्ण चैतन्य, तेच भगवंत कृष्ण म्हणे. आणि ते कोणाच्या रूपात आले म्हणे? चैतन्य महाप्रभूच्या रूपात. तर अशा चैतन्य महाप्रभू दंडोतपणा, ज्या चैतन्य महाप्रभूने तुम्हाला काय दिलं म्हणे? कृष्ण प्रेम. आतापर्यंत कोणी देऊ शकलं नाही ते प्रेम कोण दिलं म्हणे? काय म्हणे? पात्र अपात्र, काय पात्र अपात्र योग्य काय विचार न करता सगळ्यांना देऊन टाकलं. पापी तापी येत चिलो आणि नामी उद्धारे तार साक्षी जगाई मदाई. म्हणजे चैतन्य महाप्रभू एवढे कृपाळू आहेत की हजारो वर्ष तपस्या केल्यावर ज्या लोकांना कृष्ण भक्ती मिळत नाही ते कलियुगाच्या लोकांना काही न करता, म्हणून चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी भविष्यवाणी केले बरं का, की तो 10,000 वर्ष जे होणार आहेत, अजून 9,500 वर्ष जे आहेत ना, त्या 9,500 वर्ष जे आहेत त्याला म्हणले सुवर्ण युग म्हणले. या 9,500 वर्षात जो जन्म घेतो आणि चैतन्य महाप्रभूंच्या मिशन मध्ये आंदोलन जो सहभाग घेतो तो या जन्मात काय करतो म्हणे? तो गोलोकधामात जातो म्हणे. चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने काही न करता बरं का, फक्त काय करायचं? चैतन्य महाप्रभूंचे गुणगान करायचं, चैतन्य महाप्रभूंचा आदेश पालन करायचं. आम्हार आज्ञा गुरु भैया ताराई देश जारे देखो तारे को कृष्णपदेश. प्रत्येकाला कृष्णभक्ती सांगा, कृष्णविषय सांगा. आणि या चैतन्य महाप्रभूंचा जे मिशन आहे इथून 9,500 वर्षानंतर बंद होणार आहे बरं का. आपण समजा गेलो आणि आपण 9,500 वर्षांनी जन्म घेतला तर तुम्हाला एक पण हरे कृष्ण भक्त दिसणार नाही. सर्व भक्त निघून गेले असतात. कलियुग वाढणार आहे. चैतन्य महाप्रभूंनी सुवर्ण युग म्हणले, गोल्डन युग. डिस्काउंट ऑफर नाही का, एखाद्या कंपनीची वस्तू आहे, टीव्ही असेल, कंपनी वस्तू असेल, त्या कंपनी काय केलेलं आहे? ही वस्तू डिस्काउंट ऑफर मध्ये आहे म्हणे. 10,000ची वस्तू फक्त 100 रुपयाला म्हणे. 10,000 रुपये टीव्ही 100 रुपयाला कंपनीची, ते पण नवीन. मग बुद्धिमान माणूस घेतो की नाही पटकन? तो पण घेतो, इतर लोकांना पण सांगतो. कलियुगामध्ये सुवर्ण युग म्हणले. जो व्यक्ती चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलन भाग घेतो त्याला हजारो वर्ष लागणार वैकुंठाला जायला. तो फक्त एकाच जन्मामध्ये जो हरे कृष्ण मंत्र जप करून तो मुक्त होऊ शकतो. इतकं सोपं डिस्काउंट ऑफर चैतन्य महाप्रभू दिलेलं आहे. आपण भाग्यशाली का बरं आहोत? कृष्ण भगवंत असताना सुद्धा त्या वृंदावनचे लोक भाग्यशाली होते. त्या वृंदावनच्या लोकांचे भाग्यासारखं आपण सुद्धा भाग्य आहे. आपण सुद्धा चैतन्य महाप्रभूंचं जे मिशन आहे त्यात भाग घेतलेलं आहे. त्या 5,000 वर्षापूर्वी लोकांना चैतन्य महाप्रभूंची माहिती नव्हतं. आपण भाग्यशाली जास्त का बरं आहोत? की आपल्याला कृष्णाविषयी पण माहिती आहे, चैतन्य महाप्रभूविषयी सुद्धा माहिती आपल्याला आहे. सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये लोकांना चैतन्य महाप्रभूविषयी जास्त माहिती नव्हतं. जरी असेल तरी खूप कमी लोकांना होतं. पण आपण भाग्यशाली जास्त का बरं आहोत? कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू कृपा केलेला आहे. या कलियुगात सगळ्यात पापी चैतन्य महाप्रभू एवढं कृपाळू येत नाही. ते विचार केला 4 युगामध्ये सगळ्यात पापी माणसं कुठल्या युगामध्ये असतात म्हणे? कुठल्या युगामध्ये? सत्ययुगामध्ये का? कलियुगामध्ये. सत्ययुगामध्ये सत्यपणे लोक होते, खूप पवित्र लोक होते. त्रेतायुगात सुद्धा खूप पवित्र लोक होते, द्वापारयुगात सुद्धा खूप स्पेशल लोक होते. पण कलियुगात खूप पापी लोक आहे सगळे. आणि चैतन्य महाप्रभू म्हणले की माझं असं विशेष एक आंदोलन आहे की सगळ्यात पापी लोकांना उद्धार करण्याचं. पतित पावन येतो तब अवतार
मोसम पतित प्रभू न पायी व्यार. पतित शब्द ऐकलं, पतित. चैतन्य महाप्रभूचे नाव आहे बघा, पतित पावन. काय नाव आहे? पतित पावन. पतित म्हणजे काय? एकदम काल्ली घसरलेला. पतित म्हणजे काय? त्याला माहिती आहे की एक पाप आहे म्हणून. चोरी करणं पाप आहे, दारू पिणं पाप आहे, सर्व त्याला माहित आहे, तरी तो पाप करतो. त्याला पतित म्हणतात. समजतं? पतित म्हणजे काय? त्याला माहित पण आहे पाप आहे म्हणून पाप करतो. तर सर्व आपण कसे आपण पतित आहोत. आपल्याला माहित पण आहे की पाप आहे म्हणून पाप करतो, त्याला पतित म्हणतात. आणि चैतन्य महाप्रभू म्हणजे पतित पावन म्हणतात. पतित पावन येतो तव अवतार म्हणतात. आणि चैतन्य महाप्रभू कसं आहे म्हणे, मोसम पतित प्रभू न पायी व्यार. म्हणजे चैतन्य महाप्रभू माझ्यापेक्षा पतित तुम्हाला कोण सापडणार नाही म्हणून. असं कोणाला आवडते का? सहज पतित कोण आहे? मी आहे म्हणून आवडते का? कोणाला म्हणून सहज पापी माणूस कोण आहे म्हणलं तर कोणी म्हणून मी आहे गुरुजी म्हणून आवडेल का माणसाला? नाही. पण आपले आचार्य काय म्हणतात की चैतन्य महाप्रभू सगळ्यात पतित माणूस कोण आहे म्हणे? मी आहे म्हणून. माझ्यापेक्षा पतित पण तुम्हाला सापडणार नाही म्हणून मला काय करा, सगळ्यात पहिला माझा उद्धार करा. तर चैतन्य महाप्रभू या ठिकाणी आलेले आहेत कोणाला उद्धार करण्यासाठी? पापी तापी, पापी लोकांना उद्धार करण्यासाठी. चैतन्य महाप्रभूंना किती पाप जरी केलं तरी त्या व्यक्ती उद्धार करतात. चैतन्य महाप्रभूंना पापी लोक आवडतात, पण एक माणूस आवडत नाही म्हणून. एकच माणूस चैतन्य महाप्रभूंना आवडत नाही म्हणून. त्याला म्हणून कोण म्हणे? कपट वृत्तीवाला. कपटी कळतं का? कपटी म्हणजे काय? समोर एक मागून एक, समोर एक बोलणार मागे बोलणार, कपटी म्हणतात. चैतन्य महाप्रभूंना किती पापी माणूस असेल तरी त्याला उद्धार करतात. जगाई मदाई, तारसाची जगाई मदाई, जगाई मदाई सारख्या लोकांना पण चैतन्य महाप्रभू उद्धार करतात. पण कपट वृत्तीवाल्या लोकांना कधी उद्धार करत नाही. चैतन्य महाप्रभू खूप लोकांना उद्धार केलेला बरं का, करोडो लोकांना उद्धार केलेला. म्हणे परम करुणा होय तुझे ना निताय गौरचंद्र. की महाप्रभूंचं जे चरित्र आहे की ते ऐकल्यावर काय म्हणे पाषाण विदळ, दगड सुद्धा विदळतात. इतकं सुंदर चरित्र चैतन्य महाप्रभूंचं. आणि जो व्यक्ती चैतन्य महाप्रभूंचा कथा ऐकतो तो काय होतो म्हणे? पतित पावन, सर्व पापाचे नष्ट होतात. आणि चैतन्य महाप्रभू म्हणे एक चैतन्य चरित्र एक श्लोक आहे की आज सुद्धा चैतन्य महाप्रभू काय करतात म्हणे? लीला करतात. आज सुद्धा आपण भाग्यशाली लोक त्या चैतन्य महाप्रभूच्या दिव्य लीला पाहू शकतात म्हणे. खूप काळ चाललंय हो चैतन्य महाप्रभू. आता 500 वर्षापूर्वी काही मोठी गोष्ट नाही. म्हणजे तुकाराम महाराजच्या आधी किंवा थोडं पुढचे, एकनाथ महाराजच्या थोडंसं पुढे किंवा ज्ञानेश्वर महाराजच्या नंतर चैतन्य महाप्रभू आलेले. आणि चैतन्य महाप्रभूंनी काय केलेलं आहे की पूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे. त्यामध्ये आपण भाग्यशाली का बरं आहोत? स्पेशल आपण महाराष्ट्रामध्ये चैतन्य महाप्रभू जन्म घेतले बेंगॉलमध्ये, पण ते प्रवास करता करता दक्षिण भारत यात्रा करत करत ते आले महाराष्ट्रामध्ये पण आले. कोल्हापूर, पंढरपूर, सातारा, पुणे, मुंबई, नाशिक, मुंबई. मुंबईला मुंबईदेवी दर्शन चैतन्य महाप्रभू. नाशिकला पण आले चैतन्य महाप्रभू. आणि पंढरपूरला पण आले, कोल्हापूरला पण आले, साताऱ्याला पण आले. तर या महाराष्ट्रामध्ये चैतन्य महाप्रभू आले. आणि चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने आपण या हरे कृष्ण आंदोलनामध्ये भाग घेतलेला. आपण स्पेशल का बरं आहोत? जर स्वतःला एखादा मुलगा IIT कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलं तर खुश होणार की नाही? किती लोकांना सांगणार की नाही मी IIT मध्ये आहे, IIT पवई, IIT चेन्नई, जे काय असेल ते IIT कॉलेजमध्ये मी आहे असं आपण खूप स्पेशल आहोत. मी कुठल्या मिशन मध्ये म्हणे ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय आपली परंपरा आहे. IIT पेक्षा मोठा आहे म्हणून आपलं काय IIT सगळ्यात मोठं उच्च शिक्षण काय म्हणे? राजविद्या, राजगुह्य, पवित्र विद्वत्तम, उच्च ज्ञान आहे म्हणे. कारण काय आपलं सगळं कृष्ण भक्तांना एक नाव दिलं भागवत मध्ये, तुम्हाला एक उपाधी दिली, उपाधी डिग्री दिली म्हणून. जेवढे कृष्ण भक्त आहेत ते चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलन झालेले त्यांनी एक उपमा दिलेली त्यांना. काय म्हणे? सुमेधसा. सुमेधसा म्हणजे सगळ्यात हुशार माणूस. तुम्हाला जर म्हटलं अरे वा आवडत नाही तुम्हाला, कोणाला आवडणार नाही हो? खूप हुशार माणूस आहे बरं का. आमच्या व्यक्तीने काय केलंय? डबल PhD केलं असं जर कोण म्हटलं तर किती आनंद वाटेल. सगळ्यात हुशार माणूस. आणि तुम्हाला उपाधी कोण दिलं? भागवतांनी दिलं. म्हणजे साधारण माणसांनी दिलं. श्रीमद भागवतांनी कृष्ण भक्ताला एक उपाधी दिलं, सगळ्यात बुद्धिमान माणूस. म्हणजे कोण?
तो चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये आलेले आहेत. तर आपण सर्व कोण आहोत? चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी म्हणून आपण चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये आलेलो आहोत. आणि त्यामुळे श्रीमद भागवत ग्रंथ तुम्हाला उपाधी दिलेला आहे. काय? सगळ्यात बुद्धिमान माणसं तुम्ही म्हणून. आणि बुद्धिमान आपण आहोत पण का? मग बुद्धिमान म्हणजे काय? या संसारात एवढं बुद्धी कोणाचं नाही म्हणे. नास्तिक बुद्धी युक्तस्य न चा युक्तस्य भावना. ज्याला कृष्ण कळतो तो सगळ्यात बुद्धिमान म्हणे. पण त्याला कृष्ण कळत नाही तो बुद्धिमान असून सुद्धा काही बुद्धी काय कामाची नाही म्हणे. ज्याची बुद्धी एखादा डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, पण त्याला कृष्ण कोण आहे माहीत नसेल तर बुद्धी काही कामाची नाही म्हणे. पण एखादा अनपढ व्यक्ती असेल तर कृष्ण भगवंत माहीत आहे दुसरं बुद्धिमान म्हणे. गीतामध्ये बोलून म्हणतात असं, बरं का, मी म्हणत नाही. तर आपण सांग खूप बुद्धिमान आपण आहोत. कारण का? आपण चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये आपण आलेलो आहोत. सुमेधसा. आणि काय करतो म्हणे आंदोलन येऊन? काय करतो? यज्ञ संकीर्तनो प्राय. आपण यज्ञ करतो म्हणे. कुठला यज्ञ म्हणे? संकीर्तन यज्ञ. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. खूप भाग्यशाली आपण का बरं आहोत? कारण चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनमध्ये तुम्हाला भेटलेलं आहे. त्या ते सुद्धा विशेष करून भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. चैतन्य महाप्रभूंचं आंदोलन तसं गौडीय मंदिर पण आहे किंवा बाकी भरपूर असे संप्रदाय म्हणजे आपल्या गौडीमध्ये सुद्धा खूप प्रकारचे प्रकार आहेत. त्यामध्ये पण आपण श्रील प्रभुपादांच्या आंदोलन आलेलो आहोत. चैतन्य महाप्रभू सुद्धा बोलले होते की पुढे जाऊन माझे सेनापती येणार आहे म्हणून. तो सेनापती काय करणार आहे? पुन्हा पृथ्वीमध्ये प्रचार करणार आहे. चैतन्य महाप्रभूंनी ऑलरेडी प्रभुपादांविषयी सांगून गेले होते. तर आपण भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या हरे कृष्ण मिशन मध्ये आपण आहोत आणि ते पण चैतन्य महाप्रभूंचे आपण अनुयायी आहोत. तर चैतन्य महाप्रभू कधी प्रसन्न होणार? ज्यावेळी चैतन्याचा आदेश पालन करणार. आपण लोकांना ज्ञान देणार, लोकांना प्रसार करणार आणि स्वतः काय करणार? आपण हरिनाम जप करणार. चैतन्य महाप्रभू जे कोण साक्षात भगवंतच आहेत. आणि चैतन्य महाप्रभूने सेई गौर, सेई कृष्ण, सेई जगन्नाथ. म्हणजे चैतन्य महाप्रभू राधाकृष्ण पण आहेत, चैतन्य महाप्रभू जगन्नाथ पण आहेत, ते चैतन्य महाप्रभू कृष्ण पण आहेत. ज्याच्या घरी गौररीत्या आहेत त्यांना वेगळं काय भेटी जाण्याची गरज नाही. जगन्नाथ, राधाकृष्ण, सेई गौर, सेई कृष्ण, सेई जगन्नाथ. ते चैतन्य महाप्रभू परिपूर्ण आहेत बरं का. ऍक्च्युली चैतन्य महाप्रभूंना समजणं म्हणजे लई बाकीची गोष्ट आहे. किती लोक आहेत म्हणजे बाहेरच्या लोकांना जर चैतन्य आता पदयात्रा जाते प्रत्येक गावागावामध्ये आणि चैतन्य महाप्रभू नित्यानंद असं मोठे विग्रह आहेत ना पदयात्रामध्ये, लोकांना कळत नाही की कोण आहे. मोठा प्रश्न पडतो. तर ते लिहून ठेवलेलं आहे कृष्ण बलराम म्हणून. पण लोकांना कळत नाही म्हणजे जिज्ञासू. हा खूप जुनी गोष्ट आहे. पंढरपूर एकदा अशी पदयात्रा आली होती आणि एक व्यक्ती गौरीला पाहिला. त्याला कळत होतं कोण आहे नेमकं. त्याला वाटलं की देवी आहे का काय का कुठली देवीचं तर मूर्ती नाही का. तो म्हणे देवीचा जय जयकार करतो. त्याला माहितीच नाही की कृष्ण बलराम म्हणजे सोपं नाही बरं का. कलियुगात सगळ्यात भाग्यशाली कोण आहे? ज्याला कृष्ण भगवंत आहेत किंवा चैतन्य महाप्रभू भगवंत जर जाणतो ना सगळ्यात भाग्यशाली तोच आहे म्हणून. श्रील प्रभूंच्या कृपेने, वैष्णवांच्या कृपेने आपल्याला कळत आहे की चैतन्य महाप्रभू भगवंत आहेत म्हणून. आणि आपण खूप भाग्यशाली आहोत की त्या चैतन्य महाप्रभूंवर शरण जात आहोत. आणि आणखी भाग्यशाली आपण आहोत की रोज जप करताना चैतन्य महाप्रभूचा दिवसभरात 16 वेळा जप करताना 16 वेळा पंचतत्व मंत्र म्हणतो आपण. त्या चैतन्य महाप्रभूचं नाव घेतो. नेहमी चैतन्य महाप्रभूचं नाव घेतो. हे खूप मोठं विशेष भाग्य आहे. म्हणे कृष्ण कृपा करायला खूप वेळ लावतात. सर्वधर्म त्याग करा, हे करा, हे करा, खूप कंडिशन ठेवलं. पण चैतन्य महाप्रभू काही कंडिशन ठेवलेलं नाही. दारुड्या व्यक्तीला सुद्धा कृपा करतात. किती पापी माणसाला सुद्धा कृपा करतात. आज तुम्ही विचार करा अख्ख्या विश्वामध्ये चैतन्य महाप्रभूच्या कृपेने चैतन्य महाप्रभू भविष्यवाणी केली होती ना की असा एक दिवस आहे पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक गावामध्ये. मागाशी विचार करत होतो की चैतन्य महाप्रभू भविष्यवाणी केली प्रत्येक देशामध्ये, राज्यामध्ये, गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये, गल्लीगोळामध्ये, घराघरामध्ये काय करते? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. या ठिकाणी छोटं सेंटर आहे. तिकडून गावाचे खूप आहे. कोणी 10 किलोमीटर, कोणी 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, कोणी 50 किलोमीटर लांबून आले नाही का. या ठिकाणी जरी आम्ही सत्संग केले तरी वगैरे लोक आलेत की नाही. प्रभुपाद म्हणायचे बरं का, हे वाक्य मी ऐकलं प्रभुपादातून की जरी हरे कृष्णा संस्था एका जंगलात मध्ये जरी सेंटर उघडलं तर तिकडे लोक येतील म्हणून प्रभुपाद बोलले. एका जंगलात मध्ये सेंटर उघडले लोक तिकडे येतील. कारण का आपली चैतन्य महाप्रभू मिशन आहे.
या ठिकाणी तुम्ही आलात ना, चैतन्य महाप्रभूच्या कृपेने आपण या ठिकाणी आलेलो आहोत, नाही का? तुमच्या प्रयत्नाने नाही. तर जंगलात जरी सेंटर उघडलं तरी चैतन्य लोक त्या ठिकाणी प्रवचन ऐकायला नक्की येतील म्हणून आपली जे प्रचार मोमेंट आहे अख्ख्या विश्वामध्ये प्रचार झालेला आहे. कुठे पण जावा, इस्कॉन मंदिर बांधलं की सुरुवातीला काही गर्दी नसते, नंतर इतकी गर्दी वाढते की मग विचार करायचं काम नाही. आम्ही आता इकडे अहमदाबाद साईडला गेलो होतो, खूप सिटीच्या बाहेर 10 किलोमीटर जंगलामध्ये एक गोशाळा आहे इस्कॉनची. प्रभुंनी 50 वर्षापूर्वी एका व्यक्तीने प्रभूला 70 एकर जागा दिली, ते आज पण तिकडं गोशाळा आहे, खूप जंगलात आहे बरं का. आम्ही तिकडे रविवारी प्रोग्रामसाठी गेलो होतो, जवळपास 5,000 लोक ते जंगलात आले होते, एकदम आतमध्ये सिटीच्या आत, खूप जंगलाच्या सिटीच्या बाहेर. त्या ठिकाणी 5,000 लोक या दर्शनार्थी लोक फिरत आले जंगलामध्ये. आता कुठे पण जावा, चैतन्य महाप्रभूचे मिशन आहे बरं. आपण प्रचार करताना चैतन्य महाप्रभू कृपेनेच करू शकतो. आता एक अशी गोष्ट आहे की खरंच चैतन्य महाप्रभूबद्दल तुम्हाला काय अनुभव आहे का, किंवा काहीतरी आपलं रिलेशन काय का? तर आम्ही प्रचार करताना कॉलेजमध्ये कधी पण जायचो, आम्ही कॉलेज प्रचार करताना आम्ही जाण्यापूर्वी काय करायचो, चैतन्य महाप्रभू प्रार्थना करायची. चैतन्य महाप्रभू भविष्यवाणी केला तुझे पाठीवर प्रत्येक गावात प्रचार होईल म्हणून मी प्रचार करण्यासाठी जात आहे, मी प्रचार करणार आहे. जर तुम्ही जर आशीर्वाद दिला तर नक्कीच प्रचार करू. आम्ही प्रचार जायचो कॉलेजेसमध्ये वगैरे. आम्हाला अपेक्षा पण वाटत नव्हती एवढं मुलं भक्त बनतात, एवढं मुलं येतील म्हणून. म्हणजे असं जायचो प्रचार करायला, आमच्या अपेक्षा 10, 15, 20 मुलं असायचे, पण 50, 100, 200 मुलं यायचे. कारण चैतन्य महाप्रभूची भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी ज्यांनी भविष्यवाणी केली त्यांना चिंता लागेल आपल्याला. फक्त माध्यम आहोत बरं का, आपण काही लई मोठं प्रचारक नाही, आपण फक्त माध्यम आहोत. आता ज्यांनी भविष्यवाणी केली त्यांना चिंता लागली, नाही का? मी भविष्यवाणी केलं, मला भक्त बनवायला लागेल. तर आपण जे भक्त बनत आहोत, त्या भक्त जे बनलेलं आहोत ते चैतन्य महाप्रभूची कृपेने झालं होतं. चैतन्य महाप्रभू कृपेशिवाय कोणी भक्त बनू शकत नाही. अशाप्रमाणे ही गौरपौर्णिमा म्हणजे साक्षात चैतन्य महाप्रभूची कृपा आपल्यावर झालेली आहे. त्यामुळे चैतन्य महाप्रभू पुन्हा चैतन्य महाप्रभू खूप धन्यवाद. जी गोष्ट आतापर्यंत कोणी दिलेच नाही म्हणे, संसारामध्ये आतापर्यंत कोणी न दिलेली वस्तू काय, कृष्णप्रेम. की कृष्णप्रेम कोणी नाही दिले आतापर्यंत, पण चैतन्य महाप्रभू दिलेले. त्यामुळे चैतन्य महाप्रभू पुन्हा धन्यवाद. आज आपण जे आलोत ना, त्यासाठी एक कारण पण असं आहे की चैतन्य महाप्रभू धन्यवाद देण्यासाठी. चैतन्य महाप्रभू दूर पर्यंत माझी काही लायकी नाही भक्ती करण्याची, माझ्या मुखातून हरे कृष्ण मंत्र निघण्याची पण योग्यता नाही म्हणून. कारण जर शास्त्राचा अभ्यास केलं तर कळेल की हरे कृष्ण मंत्र म्हणण्यासाठी खूप मोठं भाग्य लागतं बरं का. येशाम तो अंतगतम पापम जनाना पुण्यकर्मा तेच बंधू मोह निर्मुक्तम भजेन तेव्हा मिळवतं. अनेक जन्माचे पाप नष्ट झाल्यावर, खूप पुण्य केल्यावर तरी मुखातून हरे कृष्ण नाव निघते बरं का. हरे कृष्ण म्हणायला लाखो जन्म पाप नष्ट करावं लागतं आणि हजारो जन्म पुण्य करावं लागतं. ते मुखातून काय म्हणजे हरे कृष्ण निघतं. चैतन्य महाप्रभू मी जर पाहिलं की लाखो जन्म पाप सोबत आहे माझ्या, काही पुण्य केलंच नाही तरी पण माझ्या मुखातून हरे कृष्ण निघतो, याचा मुख्य श्रेय किंवा कारण म्हणजे चैतन्य महाप्रभू आहे. तुम्ही जर भविष्यवाणी केली नसते चैतन्य महाप्रभू, आज म्हणजे मुखातून हरे कृष्ण मंत्र निघालं नसतं बरं. आपण पुढे सोडून पडलो असतो, कुठे संसारामध्ये, घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये आसक्तीमध्ये राहिलो असतो. पण आज आपल्याला जे कृष्ण भक्ती जी भेटलेली आहे, जे हरे कृष्ण मंत्र भेटलेलं आहे, हे चैतन्य महाप्रभूची कृपा आहे. त्यामुळे चैतन्य महाप्रभूंना रोज एकदाच का होईना महाप्रभूंना धन्यवाद की चैतन्य महाप्रभू माझ्यासारखे लोकांना व्यक्तीला भक्त बनवला. की कोण किती पतित आहे, किती पापी, स्वतःपेक्षा जास्त कोणाला माहित आहे का? मी किती पापी माणूस आहे मलाच माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे की पापीच आहोत, कोणी या तिकडे पुण्यात्मा नाही. असे पापी लोकांना सुद्धा चैतन्य महाप्रभू कृपा करण्यासाठी प्रकट झालेले. अशा चैतन्य महाप्रभूंच्या मिशन मध्ये आपण आलेलो आहोत, एक गर्वाचं कारण आहे. तुम्हाला गर्व वाटते का की येस मी चैतन्य महाप्रभूंच्या मिशन मध्ये आहे? आणि गर्व वाटायला पाहिजे की मी गर्व से कहूं मी चैतन्य महाप्रभूंचा भक्त आहे, नाही का? चैतन्य महाप्रभू आज सेवक आहोत, अशी भक्ती करत जाऊ प्रामाणिकपणे. इतर लोकांना जारी देखो तारे कहूं कृष्णोपदेश, इतर लोकांना ज्ञान देऊ आपण चैतन्य महाप्रभू विषय. तर ठीक आहे, सांगण्यासाठी खूप गोष्टी, खूप मोठी कथा आहे बरं का. पण प्रभूजी म्हणले की बरोबर 1 तास प्रवचन द्या, नंतर आता उशीर पण होतोय, दर्शनार्थी किंवा बाकी गोष्टी पण आहेत. त्यामुळे या ठिकाणी थांबूया. कोणाला काही प्रश्न असेल, काही जिज्ञासा असेल तुम्ही सांगू शकता, विचारू शकता. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे.
कोणाला काही प्रश्न आहे का चैतन्य महाप्रभूविषयी आणखी काय जाणून घ्यायची इच्छा असेल तर विचारू शकतो. हरे कृष्ण. आपली श्रीमते भक्ति वेदांत स्वामी
जय हंस परिवजकाचार्य अष्टोत्तर नित्यलीला प्रविष्ट डिवाइन ग्रेस अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद की जय विष्णुपाद परमहंस परिवजकाचार्य अष्टोत्तर नित्यलीला प्रविष्ट डिवाइन ग्रेस भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज ठाकुर प्रभुपाद की